4B-5 मध्ये. आणि तिथे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असा दिलेला आहे की समजा आपल्या बिल्डिंग मध्ये आपण मगाशी उदाहरण घेतलं की 100 फ्लॅट्स आहे, तर 100 फ्लॅट असल्यावरती आपल्या सोसायटीमध्ये 101 मेंबर होऊ शकतात का, ह्याचं उत्तर आपल्याला कोणीतरी देईल का? तर येस, ह्याचं उत्तर आपल्याला सेक्शन 154B-5 ने दिलेलं आहे. तो काय सांगतो की जर तुमच्या बिल्डिंगमध्ये 100 फ्लॅट्स आहेत, मग तुम्ही फक्त 100 मेंबरशिप किंवा त्यापेक्षा कमी मेंबरशिप देऊ शकता, त्यापेक्षा जास्त मेंबरशिप तुम्हाला देता येणार नाही. मग हे सगळं प्रकरण कुठे येतं? तर हे सगळं प्रकरण येतं त्या पार्किंगच्या संदर्भात. म्हणजे मग एक जण म्हणतो की तो गॅरेज जो आहे तो पण माझा आहे, मग तो गॅरेजसाठी मला एक शेअर सर्टिफिकेट वेगळं द्यावं, असे ते बिल्डर लोकांचे सगळे कन्सेप्ट आपण पूर्वी पाहिले होते. आणि मग ह्या कन्सेप्टसाठी आता इथे क्लॅरिटी आणलेली आहे. सेक्शन 154B-5 ने सांगितलेलं आहे की आपले जेवढे फ्लॅट्स आहेत तेवढ्यापर्यंत आपली जी मेंबरशिप आहे ती लिमिट करायची, ती रेस्ट्रिक्ट करायची. 154B-5 ने हे क्लॅरिफाय केलेलं आहे.